नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत यूज टूचा वापर कुठे आणि कसा केला जातो. तर याचा वापर भूतकाळाच्या गोष्टी दर्शवण्यासाठी केला जातो. सहज आपण 4-5 मित्र बसलो आणि मागच्या जर आठवणी काढल्या तर आपण म्हणतो आपण सोबत राहायचो, आपण शाळेत सोबत जायचो, तू आमच्यासोबत नेहमी मागे लागायचा. तर यायचो, जायचं, खायचो अशा गोष्टी सांगण्यासाठी मागच्या भूतकाळाच्या यूज टूचा वापर केला जातो. तर आपण एकूण 20 सेंटेन्स घेतले आहे. त्या 20 सेंटेन्सनुसार आपण एकदा समजून घेऊ, म्हणजे आपण यूज टूचा वापर इथे कधीच विचारणार नाही. मी आधी इथे राहायचो. आय यूज टू लिव्ह हिअर. आम्ही आधी एकत्र खेळायचो. वी यूज टू प्ले टुगेदर. तू आधी लवकर उठायचा. यू यूज टू वेक अप अर्ली. ती आधी इथे काम करायची. शी यूज टू वर्क हिअर. तो आधी खूप धावायचा. ही यूज टू रन अ लॉट. आम्ही आधी या रस्त्याने जायचो. वी यूज टू गो बाय धिस रोड. तू आधी इथे बसायचा. यू यूज टू सिट हिअर. मी आधी खूप चित्र काढायचो. आय यूज टू ड्रॉ अ लॉट. ते आधी इथे राहत होते. दे यूज टू लिव्ह हेअर. ती खूप गाणे गायची. शी यूज टू सिंग मेनी सॉन्ग. आम्ही मोठ्या बागेत फिरायला जायचो. वी यूज टू वॉक इन द बिग गार्डन. तो खूप अभ्यास करायचा. ही यूज टू स्टडी अ लॉट. मी रोज सायकल चालवायचो. आय यूज टू राईड अ बायसिकल एव्हरी डे. ती माझ्याकडे येत असायची. शी यूज टू व्हिजिट मी बिफोर. आम्ही एकत्र चित्रपट पाहायचो. वी यूज टू वॉच अ मूवी टुगेदर. ते या दुकानातून सामान घ्यायचे. दे यूज टू बाय थिंग्स फ्रॉम धिस शॉप. तू खूप हसायचा. यू यूज टू लाफ अ लॉट. मी शाळेनंतर क्रिकेट खेळायचो. आय यूज टू प्ले क्रिकेट आफ्टर स्कूल. ती खूप नाचायची. शी यूज टू डान्स अ लॉट. आम्ही या मंदिरात जात असायचो. वी यूज टू गो टू धिस टेम्पल. तर मित्रांनो, 2 मिनिटाच्या आतमध्ये आपण यूज टूचा कसा सेंटेन्स तयार होतो हे बघितलं. तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.